संजीवनी अमृत. कारण 7 दिवसात सर्प डंक करून मारणारे असा शाप होता. आणि त्या शापातून लौकिक दृष्ट्या सुटका होत नव्हती. पण हे शापाचं सामर्थ्य लक्षात घेऊन परीक्षित राजानं अनेक साधू संत ऋषी मुनीच्या भेटी घेतल्या की मी काय करू याच्यातून पार पाडण्यासाठी. कमीत कमी देह तर टिकिता येत नाही आता, पण देह ज्याच्यासाठी मिळाला होता ते काम आपलं राहिलेले ते कशासाठी करू. पहा, भागवतानं देह टिकवायचं नाही सांगितलं, म्हणून परमार्थात देह टिकवायचा नाही परमार्थ. त्या भेटलेल्या वेळात ज्याच्यासाठी देह भेटला होता ते करून घ्यायचंय. ध्यानात घ्या गोष्ट. काय करून घ्यायचंय? परमार्थात टिकवा टिकवी नाही, परमार्थात ज्याच्यासाठी जे भेटलं ते उपयोग आहे. फक्त उपयोग वेगळा आणि टिकणं वेगळं. टिकायचं योगशास्त्रात आहे, आयुर्वेद आहे. आयुर्वेद शरीर जास्त काळ कसं टिकन, आयुर्वेदा शब्दाचा अर्थच आहे आयुर म्हणजे आयुष्य. आयुर्मान वाढविण्याचा आयुर्वेद सांगते. योगशास्त्र अवस्था बदलून संयम करून शरीराला आरोग्य राखून शरीर जास्त काळ कसं टिकन याचे प्रयत्न आहेत योगशास्त्रातील. योग आणि आयुर्वेद हे शरीर जास्त वेळ कसं टिकन याची काळजी करतात. आणि अध्यात्मशास्त्र जे टिकतंय ना, बरं जास्त काय टिकले कमी काय टिकले, पण टिकलेल्या शरीराचा उपयोग कसा करायचा. हे काय चिरकाळ योग जरी केला तर चिरकाळ टिकणार नाही शरीर. कारण की योग आता पतंजली सारखा कुठेही ऋषी राहिले, किंवा याच्या आधी चांगदेव महाराज किती योगी म्हणून गणले गेले, कुठे राहिले त्याचं शरीर. लांबीत आलं त्याला मरण का चुकीत आलं? लांबीत आलं, लांबीत आलं मरण. मग लांबीला तर बरं झालं. बोल नको बाळा, त्याला बोलू देऊ नका. त्या मांडीवर घ्या आणि त्याला चूप करा. मग लांबीत आलं चांगदेवाला मरण, पण चुकीत आलं नाही. कारण चुकत नाही, येत नाही उरू आले अवतार असा खाकी आहे ह्या मृत्यू लोकाचा. हा मृत्यू लोक आहे, इथं नियम आहे. याचं नावच मृत्यू लोक आहे. आपण ज्या लोकात राहतो ना त्या लोकांचं नाव मृत्यू लोक आहे, मरायचा लोक आहे. मृत्यू लोक म्हणजे इथं आल्याला प्रत्येक जणाला शरीर सोडून जावा लागतंय असा नियम आहे. काय करावं लागतंय? नियम आहे, शक्ती आहे ती. भेटल्यानं शरीर हिसकावून घेऊन पाठविल्या जातं वापस. जसं आपली कथा येते भागवतातच, कृष्ण भगवानानं सुदाम देवाला कपडे दिली नवी घरी आल्यावर. ती पहिली फाटकी तुटकी होती. आणि 2-3 दिवस खाणं पिणं, ते कपडे लटे, ते मुकुटन, ते समजा बसायची सोय, उठणे, आंघोळीन सर्व व्यवस्था केली. पण जे दिवशी जात सोन्याच्या ताटात जेवण होतं, पण सोन्याचं ताट संघ नाही दिलं सुदाम्याचे. चांगली उंची वस्त्र होते, पण ते तसंच आहेत करून वाट नाही लावलं, तिथे दिले घालायला. आणि जाताना त्याची जी पिशवी होती, पिशवी म्हणजे फाटकं तुटकं जर झालेलं धोत्राचं थोडं गाठोडं, आणि त्या गाठोड्यात त्याची जी कपडी होती पहिली फाटकी तुटकी बारबंडी, सगळं दिलेला पटका, जीर्ण झालेलं धोतर, की त्याची कपडी पिशवी पाहुण्याची जपून ठेवली होती त्यानं. आणि जितक्या दिवस राहिला तितक्या दिवस व्यवस्था केली, कपडे दिले घालायला. पण निघतो म्हणले बी नाही, म्हणले उद्या नाही, आता आज जायलाच पाहिजे. बरं या मग कुठे रे पाहुण्याची पिशवी ती रुक्मिणी मातेला म्हणले आमच्या आमच्या भक्ताची पिशवी, हा घाला तुमची कपडी. आता ते घाला म्हणजे हे काढा असा अर्थ झाला. हे काढा नाही म्हणली ती, काय हे तुमचे कपडे काढा अंगावरले आमच्या, असं नाही म्हणले. तसं म्हणत बी नसतील, आणि तसंच असतंय. हे घाला तुमचे कपडे. आता हे घालायचे म्हणल्यावरती ते आधी ते काढायचे का हे आधी घालायचे? आधी ते काढायचे, पण ते म्हणायचं नाही. जशा महिला मंडळ मला ताक करायचं म्हणतात, त्या ताकाकडे लक्ष नसतं द्यायचं, पूर्ण लोण्याकडे असतं, पण लोणी करायचं म्हणतच नाही. म्हणतात काय
ताक करायचं. आणि ताक काय काय पेटी काय तितकं टाकते. ताक करायचं म्हणायचं असतंय, दोन्ही करायचं असते. पण म्हणायचं असतं काय, तसं कपडे काढून घ्यायचे होते पण काढा म्हणले ना, हे घाला म्हणली. आणि मग घातले कपडे ती. हा आता झाले आपले तुमचे कपडे घातले का तुम्ही, हा हे कपडे घाल टाकाय ग आणि या बरं आता मग जे हरी. म्हणजे कपडे दिले नाही का ठेवले नाही, ठेवले घातले तिथं. तसा तसाच आपल्याला देवानं इथं दिलाय. इथं घालायला झाली तर आले ना तुम्ही या गावात, मग कपडा घालायवर पण कपडा संघ नाही नेऊन द्यायला जात. काय जशी आलती उघडी बिगर कपड्याची आलती. आता दोन कपडे येत तिथं. जसे येताना कापसाचा कपडा होता का मिल मधून आणलेला संघ नव्हता. मग जाताना कपडा आहे का नाही. येताना उघडा जाताना उघडा. हे जसं पाहिलं आपण तसा येताना शरीर घेऊन आलता का बिगर शरीराचा आलता आईच्या पोटात येताना, नाही नाही स्थूल शरीर घेऊन आलता तिकून आईच्या पोटात का कसा आलता. हे स्थूल शरीर म्हणजे हाडा मासाचं हे बांधलेलं शरीर इथंच बनलं, इथंच घातलं. हे का तिकून आणलं होतं, इथं घातलं. आईच्या पोटात तयार झालं होतं, शिवून ठेवलं होतं आणि तिकून आजच घातलं इथं. आणि मग नेताना हे सगळं नेता येईल का, की आणलं होतं का सांगा इथलं घातलेलं, इथलं शर्ट घातलेलं. जसे जीर्ण वस्त्र चांदीचे मग नूतन वेडीचे जसं माऊली बांधतात, तसा हा जो स्थूल देहाचा हा 3.5 हाताचा कपडा आहे, हा इथं घातलेला आहे. मग इथल्या ह्या राज्यातला कपडा ये लोकातला तो. मग ये लोकातला कपडा पोर लोकात नेत नाही, नेता येत नाही. काय करता येत नाही, इथला इथं टाकून द्यावा लागतो. तसा मग इथलं शरीर इथं टाकून द्यावा लागतं. जसं त्याप्रमाणेच इथं आपल्याला जे हे भेटलं, जसं त्या सुदामाचा कपडा टाकून द्यावा लागला सुदामाला आणि पहिला जो नाही जीव तो घालून जावा लागला, हे जसा दृष्टांत घेतला आपण. तसं यह लोकाचा नियम इथून शरीर कोणाला घेऊन जाता येत नाही. की आपला विषय चालला हा काय मृत्यू लोक आहे. आणि मृत्यू लोक असल्यामुळे इथं फक्त शरीर लांबीच आहे तर काही टेक्निकनं टिकीनं. समजा काही 50 वर्षातच संपत्ती, काही 60 वर्ष जातील, काही 70 वर्ष, 80 वर्ष, 90, 100, 110 पर्यंत. लय जर झाला तो लय बिनचूक वागला, व्यस्त नाही केले, योग केला, व्यायाम केला, निवांत राहायला, मनस्ताप नाही झाला, चिंता नसली, काळजी नसली आणि थोडीफार सुशिक्षिता असली, स्वच्छता असली, आहार विहार चांगला असला, तर कर्मधर्म संयोगानं रोग नाही झाली, विकार नाही झाली, तर शरीर 100, 110 पर्यंत. तसं तर 100च गणलेली, 100 गणिली, 110 नाही गणिली. पण लय जर बिनचूक वागला तर जाऊ शकतो. आणि पुन्हा जर टेका घेतला त्यांनी योगशास्त्राचा, तो मग 1400 वर्ष गेलेला आहे कोण, पण टेक्यानं, नियमानं नाही. नियम उल्लंघन केला कशाने, त्याने टेक्यानं. तसा वशिका असल्यावर नियम उल्लंघन होतो. काय असल्यावर, वशिका असल्यावर नियम उल्लंघन होतोय. बँक वेळ 4:30 लागण्याचा, पण आपला वशिका आहे. मग आपलं 6 वाजता बी काम होतं तिथे बँकेचं. कसं काय, 6 वाजता नियमानं काम झालं का वशिकेनं. तसं 1400 वर्ष राहण्याचा नियम आहे काही, पण वशिका योगा त्यांनी योगशास्त्रात घेतला, टेका घेतला, आधार घेतला. आधार घेतल्यामुळे करता आलं. ती काय करता आलं, आधार. हे पहा, आपला चेहरा आपल्या पुढं पाहायला भेटणं नियम आहे का जगातला. आपला चेहरा आपल्या पुढे पाहायला भेटो असा नियम आहे का जगात, नाही. पण आरशाच्या टेक्यानं करता येते ते वशिक्यानं. त्याच्या आरशाचा जर टेका घेतला तर आपला चेहराच पुढून आपल्याला पाहायला भेटतो. नाही तर आपला चेहरा आपल्याला पुढून पाहायला भेटावा असा नियम नाही, अशी वास्तविकता नाही, असा निसर्ग नाही. पण आरशाच्या टेक्यानं करता येते. 6 वाजता बँकेचं काम करणं नियम नाही, पण वशिक्यानं करता येते. हे जसं पाहिलं आपण, तसं 1400 वर्ष वाचण्याचा त्याचा नियम नाही. तुकाराम महाराज का शेतगणी लिहिती अर्धा रात्र काय 100 गणना केली. 100 वर्षाचा विषय मानवाचं. आता प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. बैल 20-25 वर्षाच्या पुढे वाचू शकत नाही. ध्यानात घ्या की शेळी 13-14 वर्षाच्या पुढे वाचू शकत नाही, किती काही करा. म्हणजे त्याचं आयुष्य गणना आहे प्रत्येकाची. प्रत्येक वस्तूची आयुष्य गणना आहे.
कोणी 60 वर्ष, कोणी 65 वर्ष, जसा घोडा असा घोडा किती वर्ष टिकवतो अशी आयुष्यगणना आहे त्या पशुशास्त्रामध्ये. वाघ किती वर्ष टिकवतो, वानर किती वर्ष टिकते अशी आयुष्यगणना आहे. 350 वर्ष देव माशाला आयुष्य असं सांगते शास्त्रज्ञ. 350 वर्ष जगतो देव मासा. कावळा 100 वर्ष टिकवतोय असं सांगितले. पण तसा मानवाचं आयुष्य 100 वर्ष आहे निसर्गात या मृत्यू लोकात. पण 100 वर्षात जर टेका घेतला तर पुन्हा जगतो काही, हा विषय वेगळा आहे. पण जगला जरी 100 वर्षांतर नियम तोडली, व्यसन केले तर 100 वरला 50 वर 35 वर आठ घेऊन जातो. काय केले तर नियम जर तोडले, आवासावा जर व्यवहार केला तर याचा भरोसा नाही. तसा तर भरोसा नाही त्याचा, क्षणभंगुर नाही भरवासा असो. मग राहिल्यानं जे उर्वरित आयुष्य आपलं, त्या आयुष्याचा सदुपयोग व्हावा याच्यासाठी परीक्षिती राजा अनेक संतांकडे गेला. हा आपला विषय चालला होता की आता 7 दिवस बाकी राहिले. किती राहिले? फक्त 7 दिवस. बाकीचे कसं बी वागल्यामुळे गेली, एकाच दिवसात उडाली, चोरी गेली बाकीचा विषय. ध्यानात घ्या, त्याला काय विषय 7 दिवसातच नव्हतं. पण त्यानं असा व्यवहार केला, त्या ऋषीची विटामना केली, का साप आड केला, हे करू नाही ते केलं, संतांचा महात्म्याचा अपमान. म्हणून त्यांना ते पाहिल्यानंतर तर त्यांनी शाप दिला की असा कोण आहे माझ्या गळ्यात साप अडकिणारा. काही काम होतं का त्याचंही? त्यांना वाटण जात त्याच्या, कोण असं माझ्या गळ्यात साप अडकिणारा. तर तो काय होईल? 7 दिवसात तक्षक नावाचा साप दसून मरण. हा तीक्ष्ण उत्तरीन हाती घेऊन बाण फिरी, का साधीने ते संतांचे महात्म्यांचे शब्द. मग शब्द गेला निघून आणि पुन्हा कृपा आली, कळालं की कोण आहे शाप कोणाला द्याला. तर मग पाहिलं की तो आपलाच मित्र येतो, राजा, चांगला राजा, प्रजेचं चांगलं पालन करणारा, पांडवाच्या फळातला. अरे त्याला शब्दाला पण गेलेला बाणे बरात. आपण आंब्याला खडा हाणला नियम धरून, पुन्हा वाटलं की नाही आता तो कथाच आता नाही पाडायचा. आता काय करतो, आता खडा गेला निघून हातातून, आता तो लागणारच आणि तो पाडणारच खाली. हे जसं आहे तसा शाप द्याला. आणि नंतर कळालं की तो चांगला राजा आहे. मग त्याला सांगितलं की बाबा शापाला की आमच्याकडून तो असा असं केल्यामुळं, आम्हाला माहित नसल्यामुळं तू आहे तर असा असा शाप देण्यात आलेला आहे ऋषीकडून. आता तू तुपलं सांभाळून घे, 7 दिवसात काय करायचं करून घे, खाऊन पिऊन घे, नाही तर काय ऐकून घे, नाही तर पाहून घे, नाही तर कळून घे. असे अनेक प्रकारे करून घ्यायची असो. म्हणून असं त्याला सांगितल्यामुळं त्या राजानं अनेक प्रकारचे उपाय केले, पण त्याच्यात काय उपाय तर नाही. पण उरलेल्या आयुष्याचा उपयोग म्हणून त्या परीक्षिती राजानं समजा सांगण्यावरून एकंदरीत असा निश्चय केला की सुखाचार्य महामुनीच्या हातानं काय करावं, भागवत ऐकावं असं व्यासानं सांगितलेले. की तू जे ब्रह्मवेत्ते सुखाचार्य अशा महात्म्या ऋषींच्या सुखाचार्यांच्या मुखातून 7 दिवस श्रीमद भागवताचं कथामृत ऐक. तुझी करता का तुला ज्याच्यासाठी ते भेटला होता, अजून बी किती वर्ष टिकला असता तर काय करायचं होतं, हेच करणार होतास तू. हे केल्याशिवाय ह्याच सार्थक नाही. म्हणून तू 7 दिवस अमृत काय कर, कथामृत ऐक. आणि कथामृत जर तू ऐकलंस तर तुला अधोगतीपासून तुझी मोक्ष होईल. आणि तुला तू कशासाठी आलास, तू कोण आहेस, जग काय, कर्तव्य काय, बंधन काय, मोक्ष काय, सुख काय, दुःख काय, पारतंत्र्य काय, स्वातंत्र्य काय, त्या सर्व गोष्टीचा उलगडा तुला होईल राजा. अशा प्रकारचा उपदेश केल्यावर त्यांनी सुखाचार्यांना पाचारण केलेले, सुखाचार्याची सर्वोपचारे पूजा केलेली, सुखाचार्याला उंची आसनावर बसविलेले. आणि आपण सेवाभावानं ते भागवत ऐकायला सुरुवात केलेली. कोणी? परीक्षिती राजानं. परीक्षिती राजा हा अभिमन्यूचा कोण हा मुलगा, अभिमन्यूचा उत्तरेच्या पोटात होता आणि कोण ब्रह्मास्त्र टाकलेले. आणि त्यानं ते तिथं कृष्ण परमात्म्याने त्याचं संरक्षण केलेले. यायचं कुलाचा संहार करण्यासाठी अश्वत्थात्यानं ब्रह्मास्त्र टाकलं होतं. शेवटला युद्धाच्या टायमात पांडव प्रताप किंवा महाभारत कोणी ऐकलं असलं तर. आणि मग कृष्ण परमात्म्यानं 5 पांडवाचं रक्षण केलं. पण हा कुल संहार होईल
म्हणून अभिमन्यू उतरीच्या पोटात होता, तर त्याला तिने काय केलेलं आहे, संरक्षण द्यायले सुदर्शन चक्रानं पोटात असताना. आणि मग त्याची प्रसूती झाल्यावर, जन्म झाल्यावर अनेक मंडळी आली, पण कृष्ण परमात्म्याने त्याला ओळखलं कोणी, की याला कुठतरी पाहिल्यासारखं दिसतंय. कृष्ण परमात्म्यानं आज जाऊन संरक्षण केलं होतं, तेव्हा कृष्ण परमात्म्याचा चेहरा पाहिला, त्याचा ध्यानात राहिला. आणि त्यानं परीक्षा केली की हा जो माणूस आहे ना, हे कुठतरी मागं पाहिल्यासारखा वाटायलाय, पाहिलाच होता. मग कृष्ण परमात्म्याने त्याचं परीक्षेची नाव ठेवली. अरे परीक्षा केली गाडी यांनी, परीक्षा केली की हेच तो माणूस आहे, प्रतिविज्ञा झाली असो. म्हणून त्याचं परीक्षेचे नाव ठेवलं. आणि तो परीक्षेची राजा पुढे चालून मोठा झाल्यावर त्यानं हा काय केला होता, हा त्या ऋषीचा अवमान केला, ती कथा सांगितली आपण. आणि भागवत ऐकायला सुरुवात केली. त्या परीक्षेची कोण आपण प्रश्न निघाला होता, तर परीक्षेची हा पांडवाच्याच कुळातला, त्याच्या पुढचा जेल म्हणजे ते पुढे कथा लई. मग असो, सांगायचं तात्पर्य काय चालला आपला विषय, की श्रीमद भागवत ऐकायलाच परीक्षेची सुरुवात केली कोणाच्या मुखातून, शुकाचार्याच्या. आणि ही जी कथा आहे ही खूप द्वापार युगातली कथा आहे. तेव्हा मराठी भाषा नव्हती, तेव्हा हिंदी भाषा प्रचलित नव्हती, तेव्हा ऋषीकालीन तो काळ आचार्याचा होता. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, इथं आता हे सुखाचार्य, अशा आचार्याचा काळ होता द्वापार युगात. त्या आचार्याच्या काळामध्ये संस्कृत भाषा होती, देव भाषा, संस्कृत भाषा. तर ते संस्कृत मध्ये श्रीमद भागवत सांगितलं, आणि संस्कृत मधील परीक्षित राजानं ऐकलं. आता भाषा कुठली असो, पण ती जी भागवताची कथा आहे ती सर्वांच्या उद्धाराची संजीवनी, वल्ली, औषधी. म्हणून ती औषधी नाथ महाराजानं मराठीत करण्यासाठी प्रयत्न केले. जशी भगवद्गीता संस्कृत मध्येच होती, ती मराठीत केली ज्ञानेश्वरीच्या रूपानं. तसं नाथ भागवत, नाथ भागवत म्हणून नाथ बाबानं हे श्रीमद भागवतच काय केले, एखादं स्कंद काय केलेला, एक स्कंदच मराठीत केलेला आहे विबद्ध. तर तो आपण चिंतनासाठी घेणार आहोत. तर त्या श्रीमद भागवतामध्ये नाथ बाबा तुमच्या आमच्या उद्धारासाठी आपल्याला हे सांगतात. आणि संत ते सर्व एक आहेत, जसे आपले सखाराम महाराज असतील, वेदांताचार्य, ब्रह्ममूर्ती सखाराम महाराज आपल्या गावात जशी होऊन गेली, रंगनाथ गुरुजी परभणीकर जशी होऊन गेली, साखरे महाराज, विनायक महाराज, दादा महाराज साखरे जशी होऊन गेली, जोग महाराज जशी आळंदीला होऊन गेली, दांडेकर मामा होऊन गेली, अशी जशी महात्मे होऊन गेली. तसं त्याच्या आधी जर पाहिलं तर अनेक महात्मे वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले. आणि त्या सर्व संतांना हेच कार्य केले. मला वाटतं या नाथ भागवताचे पाठ गावोगावी आपल्या हिवरेकर बाबानं, ब्रह्मलीन सखाराम महाराज हिवरेकर बाबानं गावगाव घेतले परिसरात. अशी पाठ नाथ भागवताची, पंचीकरणाची, विचार सागराची, अमृतानुभवाची, हे गूढ चिंतन, हे सूक्ष्म चिंतन, हे आत्मोद्धाराचं चिंतन त्यांनी गावगाव सांगितलं जाऊन. पण संत कष्ट करतात, तळमळ करतात, देही चंद्रासारखा झिजतात, पण मागच्या माणसानं त्याची किंमत केली पाहिजे. संतांच्या सांगण्याची, बोलण्याची, उपदेशाची काय केली पाहिजे, किंमत केली पाहिजे. ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण परमार्थाची किंमत तेवढी करीत नाहीत, करतो की आपलं जाऊ द्यावा, बघा अवघड आहे, सप्ताह चालले भागवत आहे किंवा चालला पाठ आहे, कीर्तने आपला ऐकाव लांबून लांबून. अरे सक्रिय आपण परमार्थासाठी जन्माला आलेलो ही गोष्ट जरा मनात बिंबवा. आपला जन्म हे बाकीचे करण्यासाठी नाही, करायला जे करा, पण केवळ परमार्थासाठी आपण आलो कशासाठी, कुठून आलो तर कशासाठी आलो याचा शोध घ्या. फक्त परमार्थ करण्यासाठी आलो, पण आपण परमार्थ करणं दूरच ठेवलंय. आणि बाकीचेच काम जास्त उल्हासानं आणि जास्त महत्वाचे समजून करायला. कारण इतर जे हात परमार्थ करता येत नाही. परमार्थ करायचा म्हणजे काही अंगाला राग लावून जायचं असं नाही, लंगोटी लावून जायचं असं नाही. परमार्थ करायचा म्हणजे कामामध्ये कामन काही म्हणा, आपला व्यवहार, भागाला आलेला व्यवहार करता करता संतांच्या संगतीत ग्रंथाचं असं चिंतन करायचं, संतांच्या संगतीत ग्रंथाचं चिंतन करायचं.
संतांच्या संगतीत आत्मचिंतन करायचं. बस जग कसं आहे पाहायचं, मी कसा आहे पाहतो, संतांना काय सांगितलं पाहायचं, ग्रंथ काय सांगतात पाहायचं. बस इतक्या गोष्टी जर उकल केला, उलगाडा केला, तर निश्चितच आपल्याला समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. जगाचा अर्थ लागल, परमात्म्याचा अर्थ लागल, आत्मा अर्थ लागल, आणि सर्व अर्थ लागल्यावर अनर्थच राहणार नाही. म्हणून नाथ बाबा सांगतात आपल्याला मराठीमध्ये, जसं धुरेकर बाबानं जसं निकराचं चिंतन आपल्याला सांगितलंय अगोदर, पण ते ज्या लोकांना ऐकलं त्या लोकांचं कल्याण आहे. पण ज्यानं नाही ऐकलं, थोडं वजडच आहे, काही अर्धवट ऐकलं कळालं नाही, त्यासाठी अजून बी संधी, अजून बी नाथ भागवताचं चिंतन करावं त्यानं. काही असल्या अडचणीत तर अजून बी महात्मे लोक आहेत, नाहीत असं नाही. हे पहा, जगात महात्म्याचा तोटा नाही, पण महात्मे सर्वत्र नसतात. जसे चन्न सर्व शेतात नसतात, हिरे सर्व खदानीत नसतात, तसे संत म्हणजे सर्वच लोक संत नसतात, आणि संत नसतात असं नसतात. ज्ञानोबा रायानं संतांचा सुकाळ केलेला आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, चंद्रमे जे आलांचन मार्तंड जे तापेन ते सर्वाई सज्जन सोयरी होतू. त्यांनी पसायदान मागून घेतलेले आपल्या निवडचे दाखवून की संतांची न्यायची भेट व्हावा, विश्वरनिष्ठांची मांदी आडी भेटून होता. त्या लोकांना विश्वरनिष्ठ जे संत महात्मे याची भेट व्हावा अशी मागणी केलेली आपल्या करता. किती काळजी केलेली आपली संतांनी, किती काळजी केली, आणि भेटायला लागले भेटते. संत आपल्याला भेटते, संत आहे, संतांचा सुकाळ आहे. पण आपली बुद्धी जर साफ नसली तर आपल्याला संत संत वाटत नाही. ढोंगी संत वाटतात, जे दांभिक आहेत ते संत वाटतात, जे लुटारू लोक आहेत ते संत वाटतात. ही आपली दुर्बुद्धी, आपलं पाप येत आडू. म्हणून आपण निष्पाप व्हावा. निष्कामता आणि दृष्टी तुकोबरायाने अभंग केलेला आहे. जर निष्कामता आणि दृष्टी झाली तर आपल्याला संत अवचित भेट देत असतात. तर निष्कामता, जर आपलं अंतःकरण शुद्ध झालं, स्थिर झालं, सात्विक झालं, चांगला आहार घेतला, आपण चांगली संगत केली, मौन न धरलं, आत्मकल्याणासाठी आपण जर इंद्रिय आवरली, तर संत आपल्याला ओळखी येतील. संत आपल्यातच आहेत, पण आपल्याला काय होत नाहीत, ओळखी येत नाहीत. आपल्या परिसरात आपल्या जी माणसं भेटली तर संत बी भेटलेली आहेत, पण आपल्याला संत वाटलेली नाही. जसे सकाराम बाबा बी सर्वांना संत थोडीच वाटत होते, तेव्हा संत नव्हते का? रंगनाथ गुरुजी होते, त्याच्या काळात का त्या जितके लोक भेटले तितक्याला संत नव्हते का ती, पण तितक्याला संत वाटले का? अरे ते स्वतः ज्ञानेश्वर महाराज आळंदीत नव्हते का? समजायला संत वाटले होते का तेव्हा? संत जर वाटले असते, ध्यानात घ्या, तर त्याला गावाच्या बाहेर काढून दिलं असतं का? संत जर वाटले असते तर त्याला खापर दिलं नसतं का मांडी भाजायला? ध्यानात घ्या. ते जर संत वाटले असते तर त्याला जातीचं सर्टिफिकेट दिलं नसतं का? ते जर संत आहेत, अजन्म आहेत, अवतारी पुरुष आहेत, असं जर कळालं असतं तर. अरे ते बी कळू देत नाही तरी यायला बी कळत, ते तर कळू देतच नाहीत. होईल तर ते झाकून ठेवत असतील. महत्व हरपी संतांचं लक्षण आहे, ते महत्व दाखवू देत नाहीत, वाढू देत नाहीत, मोठेपणा दाखवित नाहीत, मान दाखवू देत नाहीत, ते झाकून ठेवतात. आता त्याच तसे अहंकार नाही घ्यायची सवय, द्यायला झाकून ठेवायची, आणि लोकायला नजर आड करायची सवय, त्या अशी ती तशी. ध्यानात घ्या. म्हणून संत असून बी ओळखी येत नाही. का ओळखी येत नाही? की पुढं असा मी संत आहे अशा बाहेर मारी टाकून असं हिंडत नाहीत ती. पण ते दिसू देत नाही. त्याच साधं असतंय,
कसं असतंय साथ फोकस दाखवत नाहीत, मोठेपणा देत नाहीत. मी महाराज आहे, माझे शिष्य व्हा, माझे गुरु व्हा, मी गुरु आहे तुमचा, असं म्हणतच नसतात. ते लहानपण घेत असतात, त्याला संत म्हणतात. त्याचा स्वभाव तसा आहे. आणि तुमचा आमचा स्वभाव आहे फोकस असलं तरच पाहतो आपण. आणि ते संत फोकस दाखवीत नसतात, मोठेपणा दाखवीत नसतात, असे संत असतात. म्हणून संत आहेत, फक्त आपलं चित्त सुद्धा नसल्यामुळे आपल्याला ओळख येत नाही. कळायला पाहिजे, आपल्याला निवडायला पाहिजे आपण, पण कळायसाठी बुद्धी साफ लागेल ना, कळायसाठी आपलं मन इंद्रिय साफ लागते ना, आपलं जीवन साफ लागेल ना. म्हणून आपण जर म्हणून जीवन साफ करा. जीवन जर आपलं साफ करायचं असलं, आपलं मन जीवन म्हणजे मन जर साफ करायचं असलं तर आपण नामस्मरण करा, आपण माळ घाला, आपण गण लावा, आपण एकादशी धरा, आपण संत भेटली की त्याचं दर्शन घ्यावा, आई वडिलांची सेवा करा, गावात मंदिरापाशी जावा, मंदिराचं दर्शन घ्यावा, तिथलची झाडलोट करावा. करायला पाहिजे. नाही आपण केवढे असतो, घरचे किती भारीतले कपडे घातले असतील, तिथं मोठे नाही ध्यानात घ्या. कचरा दिसला तर उचलून टाका. आपण अशा कार्यक्रमामध्ये हजर राहावा. काही आर्थिक सहकार्य करा, स्वयंपाक करू लागा, वाढू लागा. यानं काय होईना, आपलं अंतकरण, आपला जो टाचरपणा आहे, अहंकार आहे, अशुद्धी, ती जायची हीच व्यवस्था आहे ना. हे पहा, 12 महिने आपण गावात राहतो, आपल्याला सेवा करता येत नसती, ते काम करता येते. आणि सप्ताहामध्ये आपल्याला सेवा करता येत. इथं प्रत्येक केलेली सेवा आहे. आणि घरी आपण सप्ताह संपलाय, घरी करतो ती सेवा नाही, ती काम आहे. काय त्या सेवा नाही म्हणतायत. इथं वाढू लागले, झाडू लागले, चटाया धरू लागले, इथं काही करू लागले तर सेवा आहे. सेवा करण्याचा योग आहे 7 दिवस. मग आपल्या सेवेत नंबर लागला पाहिजे. जास्तीत जास्त आपण सेवेत मोठे झालो पाहिजे असं वाटतं का? चुकारपणा वाटतं ते करायला. चला आपलं बाजूला जाय, बाजूला येरी, बाजूलाच आहेस तू बाजूला. याच्यातून अरे चांगल्या कामातून बाजूला काऊन चालला? कशातून? चांगल्या, जिथं संधी बाबा, जिथं सेवा करण्याचं योगदान भेटायला तुला, ती संधी सोडू नये. असो, ही सखाराम मार्गाची सेवा आहे. आपण इथं काही केलं तरी कोणा गावाची नाही ना आपली नाही, ती सखाराम मार्गाची सेवा आहे. सखाराम मार्गाला प्राप्तच होईल ती, कारण त्याच्या अंगणात आहे, त्याच्या सभेत आहे, पुढे त्याच्या नेतृत्वाने, त्याच्या मंदिरापुढे, त्याच्या समाधी स्थळापाशी आहे. म्हणून त्यांची सेवा ठरत असते. इथं काही बी आपण इथं पडलेला कागद एक आपण कचरा कोंडी मीठ टाकला तर ती सेवा ठरली, सेवा. कारण इथं आपण कोणाला चाराने मागत नाही, त्याची इथं अहंकार नाही. असो, म्हणून अशा सेवा भावानं आपलं अंतकरण साफ होऊन आपल्याला संत ओळखू येतात. आणि मग अशी संत ओळखू जर आली आपल्याला, तर त्याची जर ओळखू येऊन सेवा घडली, जवळून सेवा म्हणते त्याला, अशी जवळून जर सेवा घडली तर निश्चितच आपलं सर्व पाप, सर्व ताप, सर्व दैन्य, सर्व अज्ञान, सर्व शंका, सर्व विपरीत ज्ञान, सर्व संकुचितपणा दूर होऊन सर्व भ्रमच जाईल. आणि आपल्याला जसं संतांना स्पष्टता आहे तशीच आपल्याला होईल. म्हणून नाथ बाबा आपल्याला सांगतात या भागवतामध्ये, तुमचं लागलं ते मला चालू करून द्या, आता बंद करून. ठीक आहे, धन्यवाद. तर नाथ बाबा सांगतात, पहिला आपण आरंभच करायला लागलोय हळूवारपणानं. थोडक्यात महाराजांनी घेतलेले अगोदर, पण त्याच्या आपण सदृष्टिक्षेप करतो, पुढे जातो. एकनाथी भागवत आरंभ. काय सांगतात नाथ बाबा? ओम तत्सत. श्रीकृष्णाय प्रसन्न, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री दत्तात्रेय नमः, श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याय नमः. जे दैवत येत त्या दैवताला नमस्कार करून, मंगल करून नाथराय आपल्या ग्रंथाला सुरुवात करतात. ओम नमोजी जनार्दना, नाही भव भाय भावना. उरतंय का? बंद पडेल. हे बंद पडलं ना, फक्त हे दाबायचं आणि हे वरचं दाबलं की त्याच्या वरचं टोक नाही. आता बंद पडलं. ओम नमोजी जनार्दना, नाही भव अभव भावना, न देखो निमित्तपणा, नमन श्री चरणा सद्गुरुराया. सुरुवातीला नाथ बाबा आपल्या जनार्दन स्वामी रूप जे सद्गुरु आहेत त्या सद्गुरूचं स्मरण करतात की ओम नमो, नाही भव अभव भावना.
तुला भव आणि अभव म्हणजे संसार आहे संसार नाही हे दोन्ही बी तुझ्या ठिकाणी नाहीत. न देखोनी मी तुपणा न मन श्री चरणा सद्गुरु राया. मी आणि तू सद्गुरु दोन नाहीत. असा मला दूर तुझ्यापासून राहवत नाही, सहावत नाही. म्हणून मी तुपणा न देखता मी तुला नमस्कार करेल एक रूपानं. नमन श्री एकदंता एकपणे तुझे आता एकीदा विषय अनेकता परी एकात्मता नमोडे. आता गुरुला गुरुचं स्मरण करून पहिल्या ओळीमध्ये दुसऱ्या ओळीमध्ये लगेच नाथ बाबा गणपतीला गणेश दैवताला जी बुद्धीची देवता आहे त्या दैवतेला नमस्कार करतात. एकदंत हे वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या मंगलाचरणामध्ये आलेले पण वेगळ्या प्रकारानं. ओम नमो श्री एकदंत एकदंत असणाऱ्या गणेश राया एकपणे तुझे आता तूच एक रूपानं एक परानं आपल्या महिमेने एकच आहे. अनेकता माया आहे आणि एक तत्व एक ब्रह्म एक परमात्मा आहे. आणि माया परमात्म्याच्याच आश्रित आहे म्हणून परमात्मा वेगळी नाही. हे पहा जग मायेहून वेगळं नाही आणि माया परमात्मा वेगळी नाही. म्हणून जग जरी दिसलं तर परमात्माच आहे, माया जरी मांडली तरी परमात्माच आहे आणि परमात्मा तर परमात्माच आहे. म्हणून एकापणा एका जनार्दनी एकपणे योग. अनेक दिसती ती माया, अनेकाचं कारण माया आहे आणि अनेक रूपकारी. जरा ध्यानात घ्या सर्वजण. जग जे अनेक दिसतंय अनेक नाही, मायेमुळे अनेक वाटतंय. माया कारण आहे. माया काय? माया अध्यस्त आहे आणि अधिष्ठान ब्रह्मच आहे म्हणून एकच आहे. जसं बोट पाच आहे. महाराज कॅमेरा वाकला. याच्याकडून फिरला बरोबर. हा तुमच्याकडून फिरला. जसे बोट पाच आहेत ध्यानात घ्या. एका हाताची, दोन हाताचे धरले तर 10 आहेत. बोट 10, हात 2, आलं 2 वर. हात 2, अंग 1, पहा आले एकावर. मग बोट 10 आहेत. बाहेर पाहिले तर शिरोभाग पाहिले बोटाचे 10 आहेत. अरे पण हात, अरे बोट 20 आहेत असं म्हणून. हाताचे 10 पायाचे 10, बोट 20 झाली. पण हातात पाय मोडले तर 4च भरली. आता हात पाय 4, पण हातन पाय कशालाच वाढले. झाडाला धड किती? एकच. एकावर येत नाही, एकच धड. हात पाय 4 आणि बोट 20. मग तो माणूस 20 आहे का 4 आहे का 1 आहे? किती मोजायची? अरे लांबून लांबून मोडल्यावर 20 भरले, जरा जवळून मोडल्यावर 4 भरले आणि लगेच जवळ गेल्यावर किती? 1. आणि तेच महाराज म्हणते 1, 3, 5 मेळा 25चा. इकडं पाहिलं तर 25 आहेत. जरा माग 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 पाहता आलं तर 36 तत्वाचा मूळ हरी किंवा 1, 3, 5 मेळा 25चा आणि 36 तत्वाचा किंवा 7, 5, 3 दशकाचा मेळा आणि एकत्रिका पाहिलं तर पुढे एकच आहे. म्हणून एकची अनेक एक हरी असं नाथबाबा हरिपाठामध्ये सांगतात. म्हणून एकच आहे. म्हणून देव एकच आहे बुडात. ध्यानात घ्या. बुडात जर पाहिला तर देव किती? एको देव सर्व भूतेषु गुणा भूत सर्व. सर्व म्हणजे अनेक आणि देव किती? एक. म्हणून एकच देव सर्व भूताच्या रूपानं जरी दिसला म्हणून भूत नाही ती माया आहे. भूत भौतिक आहे, मायाचा पसार आहे. की भूत दिसते भूत नाही, माया आहे त्याचं कारण. आणि माया दिसती माया नाही, तिचं अधिष्ठान ब्रह्म. ब्रह्माचा अनेकताना एक आहे, एकपणा आहे. म्हणूनच महाराज आपल्याला सांगायला लागले की काय आहे तर एक दंत आहे. तुमचं जमलं का? तुमचं लॉक तुम्ही उघडून द्या मला. लॉकच उघडून टाका. तू लोकच नाही एवढंच पडतं फक्त. म्हणते आता ते सांगताना वगात झालं ना ते त्याचं सारखं पाहताय ना. बर. म्हणून नमन श्री एकदंता एकपणे तूच आता एकपणानं तूच विराजमान आहेस. एकी दाविशी अनेकता परी एकात्मता नमोडी. एकातच अनेकपणा दाखवितोस तू गणपती राया.
परंतु एक पाना तुझा मोडत नाही. अनेक जरी दिसले तरी एक पाना मोडत नाही. तशा लाटा अनेक जरी दिसल्या पाण्यात तर पाण्याचा एक पानाची तुकडी पडत नाही, एक पाना मोडत नाही. जसा ऊस एक आहे आणि कांडे त्याचे 11 आहेत म्हणून आपण समजा, मग 11 ऊस आहे का एक ऊस आहे? 11 जाग्यावर जरी तुकडे तुकडे दिसले लांबून तरी एक ऊस किती आहे? एक. ध्यानात घ्या. मग 11 तुकडे आहेत ऊसाचे असं समजा आपण. रसाचे किती तुकडे आहेत? ऊस वाकडा आहे, रस वाकडा आहे का नीट आहे? ऊस कडक आहे, रस कडक नाही, नरम. नरम आहे, नरम बी म्हणता येत नाही त्याला. पातळ आहे, पातळ. ऊस घट्ट आहे, घन. ऊसानं हात कापतोय, कापली असते ना काहीची, रक्त निघत आहे. आणि रसानं रस एक आहे, रस नरम मऊ आहे, रस थंड आहे, रस वाकडा नाही. आणि ऊसाचे रंग रसाला नाहीत. ऊसाला वरून काळी माय काऊस म्हणते त्याला, रसात नाही ती. ध्यानात घ्या. ऊसाची कांडी असते, रसाला कांडी नसते. ते जसं एक आहे आणि रसासाठीच रसच मुख्य. ऊसात मुख्य काय? ऊसात वाढ मुख्य का कांडी मुख्य का स्वत्र्या मुख्य, चिवटी मुख्य, काय मुख्य? रस मुख्य. ध्यानात घ्या. आणि रस दृष्टी असावं, रसासाठीच ऊस आहे. कशासाठी? ऊसासाठी ऊस आहे का रसासाठी? रसच आहे मेन. तर रस काय? रसाचे कोणतेच गुण दोष नाहीत. बाकीचे हे जे दोष आहेत हे कशात नाहीत? रसात नाहीत. रस एक आहे तसा ही अनेकता, ही खंडता, ही बाकीची गुणता, भूतता, नामरूपता त्या मूळ परमात्म्यात नाही. म्हणून तो एकात्मता त्याची मोडत नाही. किती जरी विभाग दिसली तरी तो एकच आहे. ऊसाचे किती कांडे असतील, कांडे मोजता येतील, पण कांडे कांड्यामुळे नाहीत. कांडे कशामुळे आहेत? रसामुळे आहेत. ध्यानात घ्या. ऊस ऊसामुळे नाही, रसामुळेच आहे. रसच त्याचा अधिष्ठान आहे, रसच त्याचं मुळ आहे, रसच त्याचं फळ आहे. रसानच तो सफल आहे. रसाकडे दृष्टी सर्वांची, ऊसाकडे नसती. त्याप्रमाणे महाराज दृष्टी वळतात की एकपणे तूच आता एकी दावीशी अनेकता परी एकात्मता नमुने. तसं जगद्रूपानं किती माणसं, किती बाया, किती पशु पक्षी, किती जगाचे प्रकार, किती भूत, किती गुण, हे जरी प्रकार दिसले तर परमात्म्याची एकात्मता मोडत नाही. असा देवा तू एक रूप आहे. तुझ माझी वासू चराचरा म्हणून बोली जे लंबोदरा. या लागी सकळाचा सोयरा साचोकारा तू होशी. काय सांगतात महाराज? की तुझ्यामध्ये सर्व चराचर नांदतात, हे सर्व ब्रह्मांड. महाराज म्हणतात ना की अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक देव कसा आहे? सर्व त्याच्या पोटात. सर्व जग त्याच्या काय? अनंत ब्रह्मांडाची ओळख त्याच्या पोटात होती. एवढं पोट आहे त्याचं म्हणून त्याला लंबोदर म्हणतात. लंबोदर म्हणजे मोठं उदर असल्याला लंबोदर. म्हणून या लागी सकळाचा सोयरा साचोकारा तू होशी. याच्यामुळं सर्वाचा सोयरा म्हणजे सर्वाच्या संबंधित. ध्यानात घ्या. आता एक एक गोष्ट आपण समजावून घेऊ. देव सर्वाचा सोयरा आहे. सोयरा शब्दाचा अर्थ संबंधित, सर्वाचा. कारण सर्वाचा संबंध त्याच्या संग यायचा एकमेकाचा एका संघ आसन नसन. ध्यानात घ्या. पण त्याचा काय संबंध आहे? सर्वाशी संबंध आहे. ध्यानात घ्या. घरात आजोबा आहे, ध्यानात, आजोबा आहे तर आजोबाचा संबंध प्रत्येक व्यक्तीशी आहे घरातल्या. कारण तिथूनच आलेले ते. बाकीच्या यायचं त्याचं काय असं का नसेल, पण त्याचं साधण्या संघ तो केंद्रस्थानी. जसं एक मेढ रवली आणि मेढीला अनेक प्रकारची बैल किंवा माणसाने हात दिलेली, तर प्रत्येक माणसा संबंध नाही, पण सर्व माणसा संबंध मेढी संघ. किंवा रासलेली मध्ये कृष्ण एक होता आणि गवळणी लय मोठ्या होत्या. आता गवळणी संघ संबंध नव्हता, पण सर्व गवळणीचा कृष्णा संघ काय होता? संबंध होता. हे जसं आपण पाहतो. किंवा सूर्यातून किरण निघले, एका किरणाचा दुसऱ्या किरणाशी संबंध नाही, पण सर्व किरणाचा सूर्याशी काय संबंध आहे? नातं आहे, त्याचा संबंध आहे.
लगाव आहे. सर्व किरण तिथूनच आलेली. जसा एक नदी दुसऱ्या नदीला मिळत नाही, काही नद्या कुठंच मिळत नाही. पण समध्या नद्या समुद्राशी कशा आहेत संबंधित, समध्या नद्या समुद्राची मिळतात. त्याचं असं माहिती आहे आपल्याला. कुंकड बी वाहू द्या, काही पश्चिम वाहिनीत, काही पूर्व वाहिनीत, काही दक्षिण वाहिनीत, काही उत्तर वाहिनी नद्या असतील. कुंकड वाहू द्या त्यानं, पण समुद्राशी कशा आहेत त्या सन्मुख आहे सर्व. समुद्राशी एक रुपये समुद्राशी संबंध आहे. तसं काही जड असू द्या, काही जीव असू द्या, काही स्वर्गातले देव असू द्या, काही राक्षस असू द्या, काही किती प्रकारचं द्वैत असन, पण त्या सर्व द्वैताचा परमात्म्याशी संबंध आहे. म्हणून सर्वाशी एकरूपतेनं संबंध आहे त्याचा. म्हणून तू सर्वाचा सोयरा साचोकारा म्हणजे खऱ्या रूपानं तूच आहे. तू ज देखे जो नरू त्याशी सुखाचा होय संसारू, या लागी विघ्न हरू नामा धरू तुझ साजे. महाराज एका गोष्टी सांगतात की तुला जो व्यक्ती, जो जीव तुला पाहतो आहे त्या रूपात, तुला जो पाहतो त्याचा सर्व संसार सुखाचा होतो. जसं माऊली म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीन. कशामुळं? आनंद भरीन तरी लोक कशानं होईना असं जाईन की माहित आहे आपण पंढरपुरा आणि भेटेनं माहेरा. त्या परमात्म्याला पाहिल्यावर, त्या परमात्म्याला दर्शन घेतल्यावर सर्व सुखाचा संसार होत असतो. या लागी विघ्न हरून नामाधार होतो साजे. याच्यामुळं सर्व विघ्नाचं तू हरण करणार आहेस, विघ्न हरतायस. गणपती कसा आहे? विघ्न हरताय. म्हणून काय विघ्न हरता? तर तुझं दर्शन झाल्यावर विघ्नच राहत नाही. का विघ्न राहत नाही? त्याचा अर्थ आहे अज्ञान राहत नाही. म्हणून अज्ञान राहण्याचा विघ्नाचा काय संबंध आहे? अज्ञानातूनच सर्व विघ्न जन्मतील. कसे जन्मतेत? अरे अज्ञातातूनच जग खरं वाटतंय, अज्ञानातूनच मी जन्मालेला वाटतो, अज्ञानातूनच देव दुसरा वाटतो, अज्ञानातूनच सुख दुःख पाप पुण्य जन्म मरण सर्व अज्ञानातून होते. म्हणून सर्व जे विघ्न आहेत जन्म मरणाचे हे सर्व अज्ञानातून. आणि देवाचं दर्शन झाल्यावर अज्ञानच राहत नाही. म्हणून त्या देवाला विघ्न हरताही नाव सोबत आहे. हरुस ते वदन गणराजा, चारही पुरुषार्थ त्याच्या चारही भुजा, प्रकाशिया प्रकाशी वजान तो झळकतो तुझा निज जंतू. असो अशा प्रकारे गणपतीचं अनेक प्रकारनं वर्णन करते की तुझ्या चार ज्या भुजा आहेत देवा, तर त्या चार भुजा, चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्षी, त्या चार पुरुषार्थ तुझ्या चार भुजा आहेत, त्या चारही पुरुषार्थ प्राप्त होतात त्याला, किंवा चारही पुरुषार्थाचं त्याला सहकार्य भेटतंय तुझं दर्शन झाल्यावर. आणि प्रकाशिया प्रकाशी वजान तो झळकत तुझा निर्दंतू. प्रकाशाला देखील प्रकाश देणारा असा तुझा हा दात आहे, दंत आहे चकचकीत. पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही लागलिया श्रवणस्थानी, निशब्दादी वाचा वदनी कर जोडणी उभ्या. देवा पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही दोन शास्त्र आहेत. एक धर्मशास्त्र कर्मशास्त्र म्हणतात आणि एकाला वेदांत शास्त्र म्हणतात, ज्ञानाचं अध्यात्माचं. ते दोन शास्त्र दोन कानात तुझ्या काय आहेत कुंडल आहेत चांगल्या प्रकारची. ही तुझ्या कानाच्या ठिकाणी चांगली सोबतात. म्हणजे ध्यानात घ्या, धर्म मीमांसा आणि ज्ञानाची मीमांसा केलेली ही श्रवण करा. म्हणजे दोन्ही बी कामी येत आपल्या. म्हणून जेमिनीने केलेलं जे काही शास्त्र आहे ते जगात कसं वागावं हे शिकवतंय. आणि व्यासानं जे अध्यात्मशास्त्र वेदांत केलेले जगाला कसं समजून घ्यावं हे व्यास महाराजाचं शास्त्र सांगते. म्हणून दोन्ही बी शास्त्र सर्वनी आहेत. निशब्दादी वाचा वदनी कर जोडणी उभ्या. म्हणून निशब्दादी जे काय वाचा आहे वैखरी मध्यमा पश्चिमती परा, काही शब्दाच्या आणि काही निशब्दाच्या, त्या चारही वाचा तुझ्या दारामध्ये कड जोडून उभा राहतात गणराया. अशा गणरायाला मी नमस्कार करायलो. एकेची काळी सकळ सृष्टीन आपुलेपणे देखत उठी, तेची तुझी देखणी दृष्टीन सुख संपुष्टी. विनायका सुखाचे पेलेले द्वैंदन नामी आवडतला आनंद, बोधाचा मिरवे नागबंधन दिसे सन्निध साजिरा. गणपतीचं अनेक रूपानं ज्ञान नात्राय वर्णन करतात की तुझी जी काही दृष्टी आहे ती सुखाची दृष्टी, सुख दृष्टी आहे आणि तिचं वर्णन केले. आणि सुखाचे पेले नामी आवडतला आनंद, बोधाचा मिरवे नागरबंध. तुझं जे नाव आहे तर त्या नावातूनच आनंद वर्तालाय, आनंद अभियुक्त झालाय.
बोधाचा मिरवे नागबंध आणि बोध रूपाचा तुझा नागबंध म्हणजे कमरेला जे काही तुझ्या नागाने वेढा घेतलेला आहे कडदोरा, तो असा तुझा सोबत आहे. दिशे सन्निध साजिरा शुद्ध सत्वाचा शुक्ल अंबर काशे कशिला मनोहार सुवर्ण वर्ण अलंकार तुझे निसाचार सोबती. पहा महाराज गणपतीचं किती तोंड भरून वर्णन करतात. शुद्ध सत्वाचा शुक्ल अंबर, शुक्ल म्हणजे पांढऱ्या रंगाचा, अंबर म्हणजे वस्त्र, अशा प्रकारचा तुझा पांढऱ्या रंगाचा असा अंबर आहे. काशे कशिला मनोहार तुझा कमरेला तो चांगला कसलेला आहे. सुवर्ण सुवर्ण वर्ण अलंकार तुझे साचार सोबती. सुवर्णयुक्त जे अलंकार आहे, चांगल्या वर्णाचे, चांगल्या रंगाचे, सोन्याचे असे अलंकार. सुवर्ण म्हणजे म्हणजे चांगले, चांगल्या प्रकारचे. चांगलं म्हणजे काय, जे सत्य आहे, जे चीज आहे, जे आनंद आहे, जे चांगलं स्वभावान आहे, अशा प्रकारचं जे शाश्वत आहे, अशा प्रकारचा तुझे अलंकार येत आणि ते अलंकार तुझ्या अंगावर चांगले शोभतात. प्रकृती पुरुष चराचर दोन्ही तळी घाली शिव जावणी तयावरी सहजासनी पूर्णपणे मिरवशी. तुझी अनुमात्र झाल्या भेटी शोधिता विघ्न न पडे दृष्टी. थोडीशी संसार फासुटीन तोची तुझे मुष्टी निज परसू भावे भक्त जो आवडे त्याचे उगविशी भाऊ साकडे ओढून काढीशी आपणाकडे निज निवाडे अंकुशे. गणपतीचं तोंड भरून वर्णन करतात की तुझं एक 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 विशेषत्व महिमान वर्णन करण्यासारखं आहे. तर असो भावनेनं जे भक्त आवडीनं तुझ्या संग जोडल्या गेले त्याचं संसार भयाचं जन्म मरणाचं साकडं देवा तू तोडून टाकतोस. ओढून काढीशी आपणाकडे निज साकडे अंकुशे. तर तू त्याचं समज साकडं, सर्व प्रकारचं साकडं निवटून त्याला अंकुशानं फाशानं, अंकुशाचा फास आहे गणपतीपाशी, त्या फाशानं त्याला ओढून आपल्याकडे खेचून घेतोस. सात निरपेक्ष जो निशक त्याचे तूच वाढविशी सुख देवोनी हरिकाचे मोदक विनविशी दे कनिज असते. याप्रमाणे ज्ञानोबा इथं नात्राय त्या गणपतीचं हे आवरण नाही वर्णन पा खास तर ह्या एका एका ओळीवर एक एक प्रवचन पाहिजे. कारण ह्या वाव्या सामान्य नाहीत, ह्या बोधाच्या वाव्या आहेत, महात्म्याने केलेल्या वाव्या आहेत, जीवनमुक्त पुरुषासाठी वाव्या आहेत. कारण गणपतीचं स्वरूप समजून गणपतीचं केलेलं वर्णन नाही. एक तर गणपती आभेद आपल्यात गणपती, हे गणपती भिंतीवर काढलेला नाही, हा गणपती चिखलाचा बसलेला नाही. हे जे माऊलीनं ज्ञानेश्वरी मध्ये आणि नाथ महाराजानं भागवतामध्ये जे गणपतीचं वर्णन केलेलं आहे ध्यानात घ्या. हा गणपती आत्मरूप आहे. आत्मरूप गणेश केल्या स्मरण आकार चरण बोल उदार विकर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी असा आकार उकार मकार असणारा ओंकार स्वरूप हा गणपती. हा गणपती व्यापक आहे, हा गणपती सूक्ष्म आहे, हा गणपती अंतर आहे, हा गणपती आत्मस्वरूप आहे. हा गणपती सर्व मिळून एक आहे. आणि हा गणपती कळायला पाहिजे देवा तूची गणेशू. म्हणून संतांच्या शब्दाची सेवा झाली पाहिजे. संतांचे शब्द असे हायगई करून जमत नाही, हेळसांड करून जमत नाही. संतांच्या शब्दाची पूर्णतः सेवा झाली पाहिजे. आपल्याला एक घ्यायचं असतं ओघात्या ओवीत, पण घ्यायचं कशाला कळालं पाहिजे, की आपल्याला समाधान झालं पाहिजे, आपल्याला गणपती कळालाच पाहिजे. म्हणून गणपतीचं रूप सांगतात तिथं की कसा आहे गणपती. महाराज सांगतात की सात निरपेक्ष दोन्ही शक. हरा पाहिला तो निरपेक्ष. निरपेक्ष म्हणजे कशाला कशाच्या विरोधात नाही, कशाला ताडून पाहत नाही, त्याला तो सहज स्वरूपानं आहे. त्याची तुझी वाढविशी सुख. आणि त्या अशा प्रकारच्या निरपेक्ष सात असणाऱ्या तोच तो असणाऱ्या त्याचं तू सुख वाढवितोस. देवोने हरिकाचे मोदकन विनविशी देखणी राहते. तुझ्या एका हस्तामध्ये मोदक आहेत देवा, ते मोदक तो हरिकाचे मोदक. हरिक म्हणजे आनंद बाबती, हरिक म्हणजे सुखाचा अनुभव, सुखानुभूती, आनंद व्याप्ती. अशा प्रकारचा आनंदाचा बहळ, आनंदाचा मोदक तू हातावर ठेवतोस निज भक्ताच्या. सूक्ष्माहुनी सूक्ष्म जाण सान त्या माझी तुझ्या अधिष्ठान या लागे मुशक वाहन नामा विधान तुझ साजे. देवा तुझं स्वरूप सूक्ष्म सूक्ष्म आहे. ऐकायले का सर्व. देवा गणराया
तुझं स्वरूप सूक्ष्म सूक्ष्म. आता सूक्ष्म कशाला म्हणा, आपल्याला सूक्ष्म आकार मानून वाटतं, आकार मानून नाही, स्वरूपानं सूक्ष्म असते. जसं दाभण मोठे आणि सुई लहान आहे, दांडू मोठा आहे आणि दाभण लहान आहे, पहार मोठी आहे दांडू लहान आहे, असं आपल्याला लक्षात येते. हे स्थूल सूक्ष्म असं नाही, ध्यानात घ्या. उलट असे कळालं तर पहा, जे सूक्ष्म आहे ते मोठे आणि जे स्थूल आहे ते लहान आहे. ध्यानात. पृथ्वी जास्त स्थूल आहे, पाणी त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. त्यातले त्यात केलं तसे तर पंचभूत स्थूलच आहेत, पण तोही जर पाहिलं तर पृथ्वी स्थूल आहे आणि पाणी सूक्ष्म आहे. कारण पृथ्वी चाळणीतून गळून जात नाही आणि पाणी मग मोठं कोणतं, पाहायला गेल्यावर स्थूल पृथ्वी, पण स्थूल पृथ्वी पण स्थूल असून लहान आहे. पाणी जास्त आहे जगात, पाण्याची व्याप्ती जास्त आहे. पाणी 71% सांगते शास्त्रज्ञ, 29% पृथ्वी जमीन आहे. जमिनीचं जर पूर्ण मोजमाप केलं तर 12 जमीन आहे जमतेम आणि 4 पाणी. मग पाणी लय मोठं आहे का पृथ्वी लय मोठी? पाणी लय मोठे असं पाय. पण स्थूल काय, स्थूल पृथ्वी. स्थूल शब्दाचा अर्थ ओंगड धोंगड, स्थूल शब्दाचा अर्थ इंद्रियाने कळणारी जास्त. पाणी एका इंद्रियाने कळत नाही म्हणून सूक्ष्म आहे. पृथ्वीचे पाचवी इंद्रियाने कळती. पहा, पृथ्वीचा कानानं आवाज येतो दगडावर दगड पाडाचा, ध्यानात घ्या. पृथ्वीच स्पर्श कळतो हातानं खरबड म्हणून, पृथ्वीचं रूप कळत डोळ्यानं, पृथ्वीची चव कळती जिभेनं, पृथ्वीचा वास बी येतो नाकानं. पण पाचवी इंद्रियानं कळती, पण पाणी पाचवी इंद्रियानं कळत नाही. कारण पाण्याचा वास नसतोय. काय नसतोय? वास. हा गंध, हा गुण पाण्याचा नाही. पृथ्वीचं काही पिछपाट गवत काडी गात्रा पाड्यावर पाण्याचा वास येतो, केवळ पाण्याचा वास येत नाही म्हणून पृथ्वीचा वास आहे. म्हणून पाणी एका इंद्रियानं सूक्ष्मच आहे, एका इंद्रियाने कळत नाही. पण पाणी जास्त आहे, पाण्यापेक्षा प्रकाश सूक्ष्म आहे, पण जास्त व्याप्ती पाण्यापेक्षा. त्याच्यापेक्षा वायू सूक्ष्म आहे पण जास्त व्याप्ती. सर्वात सूक्ष्म आकाश आहे, पण या चारी भूतापेक्षा जास्त व्याप्ती, जास्त मोठे ना घ्या. आणि आकाशापेक्षा बी मन सूक्ष्म आहे पण व्याप्ती जास्त आहे. आणि मनापेक्षा बी अज्ञान सूक्ष्म आहे पण व्याप्ती जास्त आहे. आणि अज्ञानापेक्षा बी आत्मा सूक्ष्म आहे, सूक्ष्म अति सूक्ष्म आहे, अंधेरपेक्षा व्यापक आहे. म्हणून लहान आहे का मोठे, एका मानानं लहान, दुसऱ्या मानानं मोठं. म्हणून महाराज म्हणतात, सूक्ष्मावानी सूक्ष्म सानम त्या माझी तुझे अधिष्ठान. देवा, तू सूक्ष्म सूक्ष्म आहेस, त्या प्रमाणे लहान आहेस आणि त्याच्यामध्ये तुझं अधिष्ठान आहे, तू स्वरूप आहेस. या लागी मूषक वाहन नामाभिधान तू सुभी. त्याच्यामुळं एवढा मोठा गणपती लंबोदर म्हणते, तेवढं मोठं शरीर मध्ये त्याचं वाहन मंदिर. पहा दृष्टांतामध्ये किंवा कथेमध्ये चरित्रामध्ये वाहन मंदिर आहे. आता पहा, बाकीच्याच मोठं म्हणून वर्णन नाही, गणपतीचं मोठं लंबोदर म्हणून वर्णन नाही. आणि त्याला वाहन मोठा आहे बाकीच्या सर्वाला, आणि गणपतीला उंदराचं वाहन दिलं. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तू तुला तुला सूक्ष्म सूक्ष्म आहे म्हणून तुझं नामाभिधान तसं आहे आणि म्हणून तुला ते वाहन सोबत आहे. पाहता नरुना कुंजरू व्यक्ता व्यक्ता शिफरू आयसा जाणून निर्विकारून नमनाद रुग्रंथार्थी. असा तू देवा पाहायला गेलं तर तू देव आहे का देवी, माणूस आहे का बाई, पुरुष आहे का शक्ती, हे दोन्ही तुला मानता येत नाही. पाहता नरुना कुंजरू, गणपती नर आहे का कुंजर आहे, कुंजर म्हणजे हत्ती, हत्ती आहे का माणूस आहे. जसा एक अवतार झाला याच्या आधी नरसिंहाचा, नर आहे का शिव आहे, चारा पावा तर शिवाचा आहे वाटता आणि खाली हात पाय पावा तर नर आहे. मग नर आहे का शिव आहे म्हणून नरसिंह नाव दिले. तसा गणपती नर आहे का कुंजर आहे. जसं धर्मराजा म्हणला होता नरा कुंजारा,
ते हत्ती मारला होता, अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला, अश्वत्थामा मारला अशी पुकार केली. ही गोष्ट बाकीच्याला नाही, पण ज्या त्याला द्रोणाचार्याला गोष्ट लागली की अश्वत्थामा गेला म्हणते, कसं काय झालं बा. मग कोणाला विचारा, कोणी म्हणतो हो अश्वत्थामा मारला. मग याला वाटलं आता खऱ्यालाच लावायचं म्हणल्यावर खरं बोलणारा फक्त धर्मराज आहे. धर्मराजाकडे गेले, म्हणले धर्म अश्वत्थामा मारला म्हणते, माझा पोरगा मेला का. धर्मराजा म्हणला की नर मारला का कुंजर मारला, एक हाती बी अश्वत्थामा आमच्या युद्धामध्ये, आमच्या याच्यात एक हाती बी अश्वत्थामा नावाचा, आणि तुमचा मुलगा बी अश्वत्थामाचा आहे. अश्वत्थामा मारला म्हणते, मग माणूस मारला अश्वत्थामा का हाती मारला हे काय मला माहित नाही, माहित असून माहित नाही. काय नाही की देवानं सांगितल्यामुळं काही काही काय असतात पा, काही काही चांगल्या कामासाठी खोटं बोलावं लागत, पण खोटं बोलणं धर्मशास्त्राप्रमाणे दोषच आहे. तुम्ही कशासाठी बोला, मग जरी चांगल्या कामासाठी देवानं जरी खोटं बोलायला लावलं पण पापट ठरले, त्याच्यामुळे अंगुठा कामावा लागला. त्याच्यामुळं वरी जाताना अंगुठा काय गेला, ज्या वेळेला हे लोकातून सर्व लोकात जात त्यावेळेला अंगुठा संघ गेला नाही कोणाचा, बोलून गेला अबूजा पायाचा अंगुठा, खोटं बोलल्यामुळं. तर आपला अंगुठा नाही गेला पाहिजे वरी जाताना. आपली शेंडीचा एक केस गेला तर बरा आहे. खालून सुरुवात लागली, चाय खालून लागली अंगुठ्या पण म्हणलं, म्हणून खोटं बोलणं पाप आहे. काय झालं, कुठं बी महाराज तर सांगते, लग्न घडी जरी असली तरी खोटं बोल नाही. एखाद्याचं लग्न जमवून द्यासाठी बी खोटं बोलली, काय त्या पोराला आहे कर, त्याचा 4-5 गोष्टी पोरी चांगल्या व्हायला लागली, आणि त्याला 2 एकर रान इकडे किती म्हणला, 10 एकर. खोटं बोलला खरं, बरं चांगल्यासाठी बोलला, सोयरी मोडायला बोलला खोटं का जोडायला जरी बोलला तर खोटं बोललेलं नाही सहन होत. आता सोयरी जोडायला जर खोटं बोलणं सहन होत नाही तर खोटं बोलून सोयरी मोडतेत काही लोक. आता यायचं कसं होईल, काय सोयरी जोडायला जरी गेला पण खोटं बोलून जोडलं चांगलं केलं, पण खरं बोलून का खोटं बोलून, खोटं बोलणं जमत नाही. काय होत नाही, खोटं बोलणं पाप आहे. कुठं बोला मग खरंच बोला, सत्य बोली मुखे ते संतांचं लक्षण आहे. खरंच बोलणार कुठं बी द्या. म्हणून तुकाराम महाराजांच्या गात्यात खोटा शब्दच नाही, काय नाही. काय देव खोटा ठरला पण संत खोट ठरत नाही. काय केला हे पा, भीष्माचार्याला खोटं नाही ठरलं, देव खोट ठरला. भीष्म पण केला खरा आणि धनुर्धारा रक्षिली. देवाला जमतंय खोट नाट्य पण संताला नाही जमत. देव नाट्य देव काही करतोय, नटनाट्य अवघे संपादिले सोंग तो सोंग संपादतो, पण संत मात्र खोटं बोलत नाहीत, खरं म्हणजे खरं. म्हणून सांगायचं तात्पर्य, मग धर्मराजानं नर मेला का कुंजर मेला असं काय केलं, नर आहे का कुंजर आहे असं म्हणले मला माहित नाही. जसं धर्मराजा नरा कुंजारा म्हटले, जसं नरसिंह म्हटले त्या अवतारात नर आहे का सिंह आहे दोन्ही बी दिसायचे, तसा गणपती हत्ती आहे का माणूस आहे, कोण आहे. मग तेच सांगायले, वरून पाहायला गेले ते खालून, तसंच देवाचे देव वरून पाहायला गेलं तर जग दिसतोय, खालून पाहायला गेलं तर ब्रह्म दिसते. माणूस वरून पाहायला गेलं तर पुरुष दिसतोय, माणूस दिसतो, काळा गोरा दिसतोय, आणि आतून पाहायला गेलं तर निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. आतून पाहिलं तर निर्गुण निराकार आहे, अव्यक्त निराकार नाही जे आकार आहे आतून आहे. वरून पाहायला गेलं तर चराचर आहे, समजा जगच आहे. ध्यानात घ्या, प्रत्येकाचे 2 टोक आहेत. सुईच्या माघाल्या टोकाला होले उजवा द्वारा जात, आणि पुढे आहे का, पुढच्या टोकाला होल नाही, पुढं आणि मागच्याला आणि नाही. सुईला मागून आणि आहे का, आणि पुढून नाका नाही का,
मग सुया दोन काही एक का? नाका नावाली सुई का आणीवाली सुई? हा? दोन सुया काही एक सुई? असं कसं? सुया किती? एक. मग नाकानं किती? आणि आण्या किती? आणि नाकानं किती? आणि नाकानं आणि एक नाकाने किती झाले? आणि सुई किती? हे तस तस माणूस आणि आत्मा किती झाले? वरून पाहिलं तर माणूस आणि आतून पाहिलं तर आत्मा का माणूस? काय आत्मा आहे का माणूस आहे? अरे आत्मा माणूस मिळून दोन्ही एक ब्रह्म आहे. उपाधीनं माणूस वाटतो, उपाधी आत्मा आहे. आणि उपाधी आणि आत्मा दोन्ही मिळून एक ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्मात दोन्ही चलते. माया तिची ब्रह्मन, ब्रह्म तिची माया. अंग आणि छाया दया परी. म्हणून वरून एक आणि खालून एक दिसतंय दोन, पण आहे मात्र एक. अशा प्रकारचं म्हणून नरू नाकून जरू गणपती बाप्पा ध्यानात घ्या. बर, पहिला गणपती पुरुषच होता. काही कारणामुळं कुंजराचं काय लावलेले, कुंजराचं जे काही शिर लावलेले, कुंजर शब्दाचा अर्थ हाती, हातीचं जे मस्तक लावलेले ते अंग तुकई. कसे बुडात तो पार्वतीचा बाळच होता ना, तो पुरुषच होता. ते कुंजर वरून लावले. तसा मुळात ब्रह्मच आहे. ही माया आणि हे शरीर वरून लावलेले उष्ण. तिने हाती दिसतोय, पण डोकं लावलं कोणी डोक्याकडेच पाहते. तस शरीर लावले माणसाचं वरून, आतून आत्माच आहे, देवच आहे. आहे आतून देवच आहे, वरून माणसाचं हे शरीर लावलं. कोणी बी शरीराकडे पाहते. गणपतीचं कोणी बी पाहिलं तर काय पाहतो? सोंडण, ते सुपासारखी कान. मग हा काय दिसतोय? हाटीसारखं दिसते. खाली पहा ना, खाली उतरा ना. खाली उतारल्यावर तुम्हाला त्याचा पुरुष दिसन जास का नरू दिसन, हे जसं दृष्टांत. तसा वरून स्थूल सूक्ष्म कारण हिमायत दिसती, पण अधिष्ठान पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की परमात्मा आहे फक्त. म्हणून पाहता नरुना कुंजरू व्यक्ता व्यक्तीशी करू ऐसा जाणून निर्विकारू नमना दारू ग्रंथार्थी. अशा गणपतीला इथं नाथ महाराज म्हणतात की अशा गणपतीला जो व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे आहे, अशा गणपतीला निर्विकार निरपेक्ष अशा व्यापक गणपतीला मी नमस्कार करायला लागलो. या ग्रंथाच्या आरंभी, या ग्रंथाच्या सहकार्यासाठी, या ग्रंथाच्या मंगल स्वरूपाच्या उच्चार करण्यासाठी किंवा मंगल स्वरूपाचं स्मरण करण्यासाठी गणपतीला मी नमस्कार करतो. आयशियाजी गणनाथा मी पण कैचा नमिता अकर्ताची झाला करतान ग्रंथार्थ वास्तवितया. अशा प्रकारानं असा जो गणपती आहे, त्या गणपतीला मी वेगळा कुठे नमस्कार करायला? सर्व गणपतीच आहे. गणपतीच्या पोटातच मी सामावून गेलो. म्हणून आकर्ताची झाला करता म्हणून मी नमस्कार करायला लागलो असं म्हणल्यावर आकारताच करता होईल. म्हणून या ग्रंथार्थाच्या ठिकाणी मी आता अशा प्रकारची जाणीव लक्षात घेऊन सर्व गणेश स्वरूप आहे, सर्व गणपतीच आहे, अशा महान व्यापक अल्लख निर्गुण निराकार अव्यक्त अशा लक्ष्य स्वरूप गणपतीला नाथ बाबा म्हणतात. मी ह्या ग्रंथारंभी नमस्कार करायला लागलेलो आहे. आता दुपारच्या सत्रामध्ये आपण नाथ बाबांना जे सरस्वतीला नमस्कार केलाय, तर त्या सरस्वतीच्या नमस्काराचा प्रकार आपण दुपारच्या सत्रात पाहणार आहोत. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. जय हरी महाराज. जय हरी जय हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण रामकृष्ण. आता विश्वात्मके देवी एकने वाघ यज्ञ तो सावे तो सो निमज द्यावे पसाय दाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात
वर्षता सकल मंगळी विश्वर निष्ठांची मांदी आहे अनावृत भूमंडळी भेट तू होता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाऊ बोलते जे अरुणव पियुषांचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सुईरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊने तिन्ही लोकी भजी जो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजी विशेषे लोकी द्रष्टा दृष्ट विजय होवायची एक मने श्री विश्वेश्वराऊ हा होईल दान पसावू येणे वरी ज्ञान